दीपो हरतु मे पापम। किशोरी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आणि पूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध असलेले आई वडील आणि मुलांच्या मधलं नातं कसं असायला पाहिजे, समाजामध्ये विद्यार्थ्यांनी वागत असताना मुलांनी वागत असताना कशा पद्धतीचं आपलं वर्तन ठेवलं पाहिजे या संदर्भात सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आपले प्रसिद्ध व्याख्याते सन्माननीय राजपूत सर, त्यांचा सगळा स्टाफ, की आमच्या प्रशालेमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माता पालक, पिता पालक, खरं तर तुमच्यामुळे आजच्या कार्यक्रमाची खूप मोठी शोभा वाढलेली आहे. त्यामुळे मनापासून मी तुम्हा सर्व पालकांना धन्यवाद देतो, ज्यांच्या भरोशावर अगदी आत्मविश्वासाने या ठिकाणी या प्रशालेमध्ये कार्यक्रम करावा आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सतत पाठीराखा म्हणून या ठिकाणी थांबावं अशा प्रकारचे आमचे सर्व अकोले आणि अकोले पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, अगदी मनापासून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचा सर्व स्टाफ एखादं काम त्यांच्या ह्याच्यावरती आपण सोपवलं की अगदी विलयापणे पार पाडणं आणि ज्यांच्यासाठी हा आवर्जून कार्यक्रम ठेवलेला आहे असे आमचे या प्रशालेचे विद्यार्थी, बाहेरून आलेले सर्व प्रशालेचे विद्यार्थी, एसव्हीएस फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, गणपती इन्स्टिट्यूटचे आमचे आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करेन असे आमचे बेनगुडे सर, त्यांचा सर्व स्टाफ आणि सगळे त्यांचे विद्यार्थी. या ठिकाणी कार्यक्रमाचा उद्देश एक दरवर्षी हे 6वं वर्ष आहे की ज्या 3 जानेवारी किशोरी मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन मिळावं, विज्ञानाबरोबर त्यांना अध्यात्माची जोड द्यावी आणि म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो आणि चालू वर्षापासून सर आम्ही व्याख्यानाचा पण कार्यक्रम त्याला जोडून दिलेला आहे. काल सायन्स वैयक्तिक 7 तारखेला रोहिताई परांजपे मॅडमचं कीर्तन झालं. खूप छान प्रतिक्रिया आल्या सर्व गावातून, पंचक्रोशीतील सगळ्या लोकांकडून, विद्यार्थ्यांकडून, सगळ्याकडून खूप चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या. आणि काल आम्ही प्रशालेमध्ये सायन्स एक्झिबिशन ठेवलं, सायन्स एक्झिबिशन आणि पोस्टर कॉम्पिटिशन ठेवलं. इतके पोस्टर जवळ 350-400 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग नोंदवलेला होता. 360 प्रयोग मांडलेले होते आणि बाकीचे सगळे पोस्टर वगैरे असे लावलेले होते. खूप बघण्यासारखा कालचा एक कार्यक्रम व्याख्यान रूपी आज कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्या पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना विनंती असणार आहे की तुम्ही व्याख्यानाचा आनंद घ्यावा. अगदी बोटावर मोजणे इतपत मुलांवरती आपण ही प्रशाला सुरू केली. माझ्या माहितीप्रमाणे राजपूत सर, आम्ही त्यावेळेस या ठिकाणी सर्व मुलींनी मिळून ते सारवण करायचं. आजूबाजूला पत्रे, दोन्ही पार्टिशन पत्र्याची असायची, वरच्या बाजूला पत्रा असायचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास, पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्रास, अशा परिस्थितीमध्ये 40-45 विद्यार्थ्यांवरती आपण ही चालू केलेली प्रशाला आज आनंदाने सांगायला लागते की अभिमानाने मी सांगतो या ठिकाणी की 2750 सर मुलं आहेत. आज ज्युनियर कॉलेजचा पट बघितला तर 850 पर्यंत ज्युनियर कॉलेजचा पट आहे. सायन्स फॅकल्टीमध्ये जवळजवळ 650 विद्यार्थी आहेत. ते पुण्यासारख्या शहरामध्ये 3-3, 4-4 कॉलेजेस आहेत. प्रशाला 4-4, 5-5 आहेत. तरी सुद्धा आज अकोल्यामध्ये गुणवत्तेच्या बळावरती एवढा पट आपल्याला मिळालेला आहे आणि त्या पटाला जपण्याचं किंवा त्या विद्यार्थ्यांना जपण्याचं, व्यवस्थितपणे त्यांच्यामध्ये संस्काराची वाढ करण्याचं, त्यांच्यामध्ये गुणवत्तेची वाढ करण्याचं काम आमचा सगळा स्टाफ या ठिकाणी अगदी जोखमीने, जबाबदारीने करत असतो. आणि म्हणून दरवर्षी एक आम्हाला याची आवड आहे की प्रत्येक वर्षी 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्त ज्या सावित्रीबाई आज देशाच्या आद्य शिक्षिका, ज्या आद्य शिक्षिकेने मुलींना भिडेवाड्यामध्ये शाळा खोलून दिली 1848ला,
जर कदाचित मी वारंवार वर्गातून सुद्धा सांगत असतो की जर सावित्रीबाई फुले जर या मातृभूमीमध्ये जर जन्माला आले नसतं तर कदाचित आणखी 20 वर्ष मुली किंवा माता पाठीमागे राहिल्या असत्या, परंतु केवळ त्यांच्यामुळे, महात्मा फुलेंमुळे, यांच्यामुळे आज ह्या मुली शाळेमध्ये येऊ शकल्या, माता शिकू शकल्या. आणि म्हणून मला एक त्याची आवड म्हणून मी सावित्रीबाई फुलेंची जयंती अगदी आनंदाने या ठिकाणी साजरी करत असतो. सर्व मुलांना मी वर्षातून एकदा जेवण देतो. आज जवळजवळ 6 ते 7 वर्ष अशा पद्धतीने चाललेला आहे. निकालाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सर स्कॉलरशिपचा इयत्ता 5वीचा निकाल असेल, इयत्ता 8वीचा एनएएमचा निकाल असेल, इयत्ता 10वीचा बोर्डचा निकाल असेल किंवा इयत्ता 12वीचा बोर्डचा निकाल असेल किंवा इयत्ता 12वीचा सीईटीचा निकाल असेल. गेल्या वर्षी जवळजवळ 127 विद्यार्थी क्रॅश कोर्स आणि सीईटीला आमचे बसलेले होते. पैकी त्याच्यातले 20 विद्यार्थी 90 अबोव मध्ये निघले. तालुक्यातील सगळ्यात उत्कृष्ट निकाल देणारी शाळा आणि म्हणून आज 14 बसेस आणि 27.5 विद्यार्थी आज तुम्हाला समोर या प्रशालेवरती भरभरून प्रेम करणारी लोक आहेत. भरभरून अगदी आनंदाने सांगेन, आदरणीय बापू होते त्यावेळेस आम्ही या ठिकाणी असं एखादा बांबूचा पोल त्या ठिकाणी लावायचो, त्याच्यावरती ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमचा चालायचा. आणि त्यावेळेस भाषणातून अशा पद्धतीने व्हायचं की इमारत झाली पाहिजे, इमारत झाली पाहिजे. सगळ्या गावकऱ्यांनी मनावरती घेतलं आणि 2008ला सर इमारतीचं काम सुरू झालं. एका वर्षामध्ये ही इमारत तयार झाली. म्हणजे गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय, पालकांच्या सहकार्याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सहकार्याशिवाय कोणतंही युनिट उभा राहू शकत नाही, कोणतीही संस्था उभा राहू शकत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आमची एचबीएस शाळा असेल. म्हणून आनंदाने या ठिकाणी सांगेन की वरचेवर वाढण्यासाठी ही पटसंख्या आणखी पुढल्या वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने जोमाने वाढवण्यासाठी आमचा स्टाफ तर तत्परच आहे. निकाल त्याच पटीत लागणार आहे. निकालाच्या आता 10वीचा सर आमचा सगळा सिलेबस संपला. 4-4, 5-5 क्वेश्चन पेपर सोडवून झाले सर. 12वीचा सिलेबस संपला. वर्षभर सीईटीची तयारी आणि जिथल्या तिथं प्रत्येक मुलांना, प्रत्येक मुलींना जिथल्या तिथं शिकवणे राहील, टीचिंग राहील, वेगवेगळ्या पद्धतीने टीचिंग राहील. स्टेट बोर्डचं शिकवणारा स्टाफ हा सीईटी घेणार नाही, सीईटी घेणारा स्टाफ हा स्टेट बोर्डचं घेणार नाही. सेमीचा स्टाफ नॉन सेमीला असणार नाही, नॉन सेमीचा स्टाफ सेमीला असणार नाही. असं जिथल्या स्कॉलरशिपचा स्टाफ हा स्कॉलरशिपच फक्त घेईन, असं जिथल्या तिथं बांधणी केल्यामुळं आज विद्यार्थी आमचे आज तालुकाभर नाही तर महाराष्ट्रभर गाजत आहेत. उदाहरण म्हणून मी सांगेन, साक्षी खटके, साक्षी अर्जुन खटके नावाची विद्यार्थिनी महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या मुलीला प्रश्न विचारला होता की तुला 10वीला 12वीला पर्सेंटेज किती आहे, ती 99% म्हणून सांगितलं. त्यावेळेस अजितदादांनी सुद्धा हात जोडले होते. तू कोणत्या शाळेची विद्यार्थी? ती या शाळेची विद्यार्थी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या शाळेची दखल घेतली असं मी म्हणेन. त्याच्यात वावगं काही ठरणार नाही. अशा पद्धतीचे ही शाळा आज उभा राहिलेली आहे. मी जास्तीचा वेळ घेणार नाही कारण सगळे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी तुमचं व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. मी म्हणून माझा प्रस्ताव या ठिकाणी आकर्ता घेतो, विराम देतो. धन्यवाद. मी राजपूत सरांना विनंती करते की त्यांनी शाल श्रीफळ देऊन पाहुण्यांचं स्वागत करावं. बिलगुडी सर, सरपंच कांतीलाल नवले यांच्या समवेत हा सत्कार पाऊस पडणार आहे. राहिलं का लक्षात कशाचा पाऊस पडणार आहे? कशाचा पाऊस पडणार आहे? विचारांचा पाऊस पडणार आहे. तर आमचा पाऊस करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नामणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे,
कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री आई कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाचे माते हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. आता सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे कृतज्ञता. व्याख्यानाच्या सुरुवातीला कृतज्ञता काय असते ते मी तुम्हाला सांगतो. जय जयकार कसा झाला पाहिजे होता. जय जयकार काही ठराविक लोकांनी केला, तोही अंतरंगापासून नाही केला, तो आपल्या मुखातून केला, शब्दाने केला. आणि म्हणूनच या व्याख्यानाच्या सुरुवातीला या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी तुम्हाला कृतज्ञता काय असते समजावून सांगतो. ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापांनी मला जन्म दिला, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या राष्ट्राचं नाव मी सर्वप्रथम घेतो त्यांच्यासाठी मी काय केलं. ज्या शाळेच्या भिंतीमधून मी शिकलो, ज्या शाळेच्या भिंतीने मला संस्कार दिले, ज्या शाळेच्या भिंतीमुळे आज मी वाघासारखे या समाजामध्ये डरकाळी फोडतो, त्या शाळेच्या भिंतीसाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या आऊ जिजाऊचं. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या संभाजी राजांचं, तुकडोजी महाराजांचं, गाडगे बाबांचं, माझ्या सावित्री माईंचं. लक्षात घ्या. इथं बसलेल्या प्रत्येक बालकानं आणि इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक युवकानं हे जाणून घ्यायचं आहे. या महात्म्यांची मी नावं घेतली, ज्या महात्म्यांची क्रांतिकारकांची मी नावं घेतली, समाज सुधारकांची मी नावं घेतली, त्यांनी लक्षात घ्या फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या. प्रत्येकानं इथं तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही ताट मानानं बसलेलो आहोत. मग ज्या वेळेला या राष्ट्राचं नाव माझ्या कानावरती येईल त्या वेळेला आमच्या थांबण्यात रक्त उसळलं पाहिजे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांचं नाव माझ्या कानावरती येईल त्या वेळेला माझ्या धामण्यात रक्त उसळलं पाहिजे. ज्या वेळेला माझ्या सावित्री माईचं नाव कानावरती येईल त्या वेळेला आमचं रक्त उसळलं पाहिजे. लक्षात घ्या. याला कृतज्ञता म्हणतात. आणि मग तो जय जयकार कसा झाला पाहिजे. अंतरंगापासून झाला पाहिजे. आपल्या थांबण्यामधलं जे रक्त आहे ना चौकून उधळलेल्या खोड्यांच्या प्रमाणाचं रक्त धावलं पाहिजे. आणि मग तो जय जयकार अंतरंगापासून झाला पाहिजे. मुखातून जय जयकार मला नको आहे. शेकडो वर्ष परिवर्तनाची आम्ही वाट बघतोय. अनेक लोक येतात, प्रबोधन करतात, निघून जातात. हम जैसे थे है
प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. आज ते परिवर्तन झालं पाहिजे. येणारा एक तास तुमच्या आयुष्यातला परिवर्तनाचा तास आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून म्हणतोय हा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. भगवंताने आम्हाला 2 हात दिलेले आहेत. या दोन्ही हाताच्या 2 मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक राष्ट्र तेज आलं पाहिजे आणि जय जयकार छत्रपतींचा अंतरंगापासून करायचा. चला प्रत्येकाने 2 हात आणि दोन्ही हाताच्या 2 मुठी तयार करायच्या. चला चला सगळ्यांना. तुम्ही काय माझ्या लग्नाला आलाय काय का मंडप वगैरे आहे देताय लावून लग्न माझं? हा ते नंतर कर शूटिंग करतात. थोडं बसून घे. हा लग्न काय काय करताय, नाहीतर माझी सोड चिठ्ठी होणार आहे. बायकोनं सांगितलंय आता घराकडे यायचं नाही, तिकडेच बाहेर जायचं. देताय लावून काय तोंड बघताय? एकदम रस्त्यावर काय रे बाबा वाजंत्री काय तुम्ही? तुमचे पण हात वर, राष्ट्राचं नाव घेताय ना, हात वरती गेल्यावर काय मरत नाही जा. चला सगळ्यांनी हात खांद्याजवळ. आणि तुम्हाला सांगतोय जो कोणी जय जयकार असा अंतरंगापासून जय म्हणणार नाही, आपल्या जिभेवर ना वाचा सुटे, दिलेला शाप लागतो म्हणजे लागतो. जो कोणी जय जयकार जोरात करणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. पाऊण तासात घामानं भिजन भिंतीवर, एका तासात फोटो. मला मिळालेला हार त्याला घालणार, नमस्कार करून श्रद्धांजली वाहणार, पुढच्या कार्यक्रमाला निघून जाणार. मातानो उद्याचा दिवस बघायचा असेल, नवऱ्याला खाऊ घालायचा असेल, जय जयकार नीट करायचा, शायनिंग मारायचं नाही. तुम्ही तर लय वांड लोक आहे मला माहिती आहे काय. हा तुमच्यामुळे तर माझी पोरं अशी तणावात जगतात. चला पाठीचा कानात ताट, फक्त तू करायचं नाही रे ना, कॅमेरा फोडशील, बायको तुला घरात घ्यायची नाही. हा बाकी सगळ्यांनी जोरात जय जयकार करायला एकदम बसला जा. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज के, बोला सावित्री माई के, रमाई के, जिजाऊ के. आता खरं आता असाच जोश, 1 तास येणारा मातानो असाच जोश पाहिजे. आणि घरी जाताना उड्या मारतच जायचं मातानो, मातांच्या जागी टाना 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 करत जायचा. नवरा उडाला की म्हणायचं चल बाजू हात हवा नद्या म्हणायचा. एकदम आनंदात जगायचं तुम्ही मातानो, तुम्ही आनंदात जगायचं. तुम्ही आनंदी तर आमचं कुटुंब आनंदी, कुटुंब आनंदी तर घरातला प्रत्येक पोर आनंदी, आणि घरातला प्रत्येक पोर आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घ्या. म्हणून मातानो तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे. घरामध्ये भांडण करायचं नाही. सासू जर आता पुढे आली तर सासूलाच करायचा आत्या आत्या करायचा. आत्या काय म्हणली का आत्यालाच करायचं. आत्या म्हातारी पडली पाहिजे, लाजायचं नाही. म्हातारी खालीच पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिच्या जवळ बसायचं आणि मुका घ्यायचा. म्हातारी गडा गडा लोळायलाच पाहिजे. आणि नवऱ्याला तुझ्या फोन करून बोलवाय पाहिजे, इकडे या तुझी बाई कश करायला लागल्या, काल अमावस्या संपली ना आजच का उड्या मारायला लागल्या. तिला म्हणायचा आनंदाचं भूत लागलंय मला. म्हातारी आणे पडली पाहिजे. तुम्ही आनंदात राहायचं लक्षात घ्या. तुम्ही मातानो याला शास्त्र आहे. तुम्ही आनंदी पाहिजे वा. आणि अजिबात आता दंगा करायचा नाही, काय नाही काय नाही. आणि आज माझ्या समोर 1ली ते 4थीच्या पोरांना आपण सुट्टी दिलेली आहे. कारण लक्षात घ्या 10-10 हजार पोरं माझ्या समोर बसतात. एक पोरग उठू देत नाही. पण 1लीच्या पोरांच्या नादाला आपण काय लागत नाही. महाराष्ट्रातलं सगळं वक्त घरात कोणी बसवलं असतील तर त्या पोरांनी बसवल्या. परवा संभाजीनगरला माझं व्याख्यान होतं. कॉलेजची पोरं 9,000 होते. पटांगणात असं खुर्ची टाकून खुर्चीवर उभा होतो. आणि एका मॅडमनं तिची 1लीची पोरं गपचूप मागं आणून बसवली होती. म्हटली सराला कुठं कळतंय मागं पोर आहेत म्हणते. ते पुढं बघून त्यातलं एक 1लीचं पोरग हळूच खुर्ची खाली येऊन बसलं माझ्या. बर बसलंय ते बसलंय ना, हळूच मला मान अशी वर काढून म्हणते साहेब मागणं तुमची पॅन्ट फाटल्या. 7,000 लोकांच्या मध्ये ताण करून उडी खाली टाकली खुर्चीवर. माग हात लावून बघितला, म्हणलं कुठं फाटल्या तर मला म्हणते कसं फसवलं.
हसवायला आलाय का नालाय का म्हणलं? एक तर असं आता तुम्ही कशा बसलाय का दोघे तिघे तशा बसलाय त्या पालक मीटिंग मध्ये तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं पोरग बसलो होतं. आता मगाशी मी आलो तर शायनिंग कसं असतंय माझं, असा बसलो होतो तर माझ्याकडे बघायचं ते पोरग, माझ्याकडे बघायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय, मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला, म्हणलं या पोराला आपल्यामध्ये बॉब दिसतोय याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं याच्या घरामध्ये कोणीतरी आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून ते आपल्याला बॉब्स म्हणतंय. मला एवढा आनंद वाटला त्या पोराला मी असं केलं तर त्यानं मला असं केलं ए बॉब्स. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबलं. आईनं तोंड दाबल्यानंतर मी उठलो, म्हणलं का ग मावली, ए बहिणाबाई म्हणलं एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतोय, तुला काय बघवत नाही का ग? अगं तो मला बॉब्स म्हणतोय याचा अर्थ असा आहे की तुझ्या घरामध्ये कोणी तर माझ्यासारखा आहे आणि त्याची आठवण त्याला येते म्हणून ते मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की का? तर ती मला म्हणते दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. हसतेलं पण घे रे त्यांचं, नुसतं माझंच घेऊ नको. कधी नाही ते मोदळ हसायला लागल्या. या मोदळ्यांच्या चेहऱ्यावर कायम टेन्शन असतं, किती टक्के पडले पोर इकडे अभ्यास करायला काय इकडे कसा मोदळ तुम्ही मात्र हसायला बघा, कारण आज विषय खूप छान घेऊन आलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही आनंदी पाहिजे. करण्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा दाखलाय. आज काय एका तासाला विज्ञानाचा अधिष्ठान असणार आहे, माझ्या व्याख्यानाला अध्यात्माचा अधिष्ठान असणार आहे, इतिहासाचा अधिष्ठान असणार आहे. तुकडोजी महाराजांनी काय सांगितलंय? गाव करावा या निरोगी सुंदर सुधारावे लागेल एक एक घर. म्हणजे गाव असो किंवा शहर असो ते जर आम्हाला सुधारायचं असेल, गाव करावा या निरोगी सुंदर सुधारावे लागेल एक एक घर आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. म्हणजे आम्हाला गाव सुधारायचं असेल तर घरातला प्रत्येक व्यक्ती सुधारावा लागेल, तुकडोजी महाराजांनी सांगितलंय. आणि जर घरातला प्रत्येक व्यक्ती सुधारायचा असेल तर घरातल्या प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे. घरातली प्रत्येक माता मगच छत्रपती शिवाजी राजा घडणार आहे, मगच भगतसिंग जन्माला येणार आहे. आणि म्हणून माते तुला सांगतोय तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. तुझ्या मांडीवर बसलेलं लेकरू नेमकं 2 वर्षाचा कोण आहे याची तुला जाणीव करून देणार आहे, लक्षात घ्या. आणि पोरानं आज आलोय नाही तर हे तुमच्या काळजामध्ये थोडीशी आग पेरतोय ना, तर लक्षात घ्या या शाळेच्या प्रांगणामध्ये तुम्ही बसलेला आहात ना, या शाळेच्या पटांगणामध्ये तुम्ही बसलेला आहात ना. सुरुवातीतून करतो बा हे या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला काय दिलं याची जाणीव झाली पाहिजे. वसंत आमचारे आला आणि फक्त हसवून गेला, मनमुराद हसलो नाही रे. मनोरंजनासाठी मी इथं आलो नाही. मनोरंजनाने माणसाला सुख मिळतं, पण मनोरंजनाच्या पुढे जाऊन ज्या वेळेला माणसाचं परिवर्तन होतं त्यावेळेला माणसामधला माणूस जागा होतो, लक्षात घ्या. आणि परिवर्तन महत्वाचं आहे. महाराष्ट्रालाच नाही तर या देशाला परिवर्तनाची गरज आहे. या विज्ञान युगामध्ये 21व्या शतकामध्ये आई कळणं काळाची गरज आहे, बाप कळणं काळाची गरज आहे. शाळा म्हणजे नेमकं काय कळणं काळाची गरज आहे. म्हणून तुला सांगतो ना पोरा, या शाळेच्या भिंतीने आम्हाला नेमकं काय दिलं? आम्हाला डॉक्टर दिला, आम्हाला इंजिनियर दिला, आम्हाला वकील दिला, हो चांगला उद्योजक दिला, चांगला वैज्ञानिक दिला, पोरानं नक्की दिला रे. पण याच शाळेच्या भिंतीने सर्वप्रथम आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे, लक्षात घ्या. माणूस हे भारतीय संस्कृतीची, भारतीय संस्कृतीचा खरा गाभा म्हणजे माणूस आहे, लक्षात घ्या. आमच्या शिक्षण पद्धतीचा मूळ गाभा म्हणजे माणूस आहे, लक्षात घ्या. म्हणून मातानं आणि इथं बसलेल्या पिता बालकानं हात जोडून या विचार मंचावरून सुरुवातीला सांगतोय प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही घडला तरी चालेल. कडवाय रे, कटवाय हे पण सत्य आहे आणि वास्तव आहे ज्याची आम्हाला या देशाला गरज आहे. प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नसला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नसला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये वकील नसला तरी चालेल, पण प्रत्येक घरामध्ये चारित्र्यवान माणूस असलाच पाहिजे, लक्षात घे. चारित्र्यवान माणूस असलाच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये चारित्र्यवान माणूस असला पाहिजे. हे ऐका, तुझ्या पोटाला आलेलं पोरग नाही डॉक्टर घडलं तरी चालेल, पण तुझ्या पोटाला आलेलं पोरग छट्टू डॉक्टर, लक्षात घे. एक माणूस घडला पाहिजे. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. 136 करोडची गर्दी आहे माझ्या राष्ट्रामध्ये, पण बोटावर मोजण्या इतपतच माणसं आहेत, लक्षात घे.
आणि म्हणून तुला सांगतोय बघ, एका आईचं कर्तव्य आहे, एका बापाचं कर्तव्य आहे, आणि लेकरांना तुमचं सुद्धा कर्तव्य आहे. तुमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. या विज्ञान युगामध्ये माणूस कुठं तर हरवत चाललेला आहे, आणि तो माणूस जागा करण्यासाठी मी आलोय बघ. म्हणून तुला सांगतो बघ, सुरुवातीला तिथं हजारोच्या संख्येने तू बसलेले आहे ना, म्हणून तुला अगोदर तुझी ओळख करून देतो बघ पोरे. नेमकी तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ पोरे. हे बघ, आज घरी जायचं ना आईला फक्त विचारायचं आहे पोरे. हे बघ, तुझ्या जन्माच्या वेळेला त्या माऊलीला वेदना किती झाल्या होत्या, तुझ्या जन्माच्या वेळेला त्या माऊलीला यातना किती झाल्या होत्या. 9 महिने 9 दिवस, इकडे बघ, 9 महिने 9 दिवस त्या माऊलीनं तुला उदरामध्ये ठेवलं बघ. तुझा ज्या वेळेला जन्म होत होता ना पोरे, त्यावेळेला असंख्य यातना ती सहन करत होती. पण ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, तिच्या चेहऱ्यावरती तेज आलं. तुझ्या गालाचा पहिला बापात तिनं घेतला आणि आनंद अश्रू तुझ्या डोळ्यातून तुझ्या गालावरती पडत होते. असंख्य वेदना सहन करून तिला आनंद झाला होता, कारण तुझ्या जन्मामुळे तिला आई पण आलं होतं. लक्षात घे, तुझ्या जन्मामुळे ती आई झाली होती, आणि त्या आईपणासाठी तिनं असंख्य वेदना सहन केल्या होत्या. हे तुला नंतर एक नाव दिलं बघ. तुझ्या नावाच्या पुढे तुझ्या बापाचं नाव लागलं, आणि बापाच्या नावापुढं खानदानाचं नाव लागलं, आणि ही तुझी ओळख तयार झाली पोरे. पण ही खरी तुझी ओळख आहे का? तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. नेमकी तू कोण आहे याची जाणीव तुला करून देतो बघ पोरे. ऐका, हे बघ, तू कोण आहेस याची जाणीव जोपर्यंत तुला होणार नाही, तुझ्या मधला माणूस जागा होणार नाही. तू कोण आहेस जोपर्यंत तुला जाणीव होणार नाही, जन्म दिलेल्या आई बापाला तू कधीच न्याय देऊ शकणार नाही. म्हणून तुला सुरुवातीला सांगतो बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे आहे, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. इकडे बघ, पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, आणि एवढीच संपत्ती त्या माऊलीची होती बघ. एवढीच संपत्ती त्या माऊलीची होती. 150 वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडायचं, समाजाचं परिवर्तन करायचं समाजाला मान्य नव्हतं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा, तरी सुद्धा ती माऊली अविरत चालत राहिली. आपलं पाऊल तिने थांबवलं नाही बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जायची, पडक्या वाड्यामध्ये जायची बा. शेणाने आणि चिखलाने मापलेलं लुगडं अंगात दूर करायची, पिशवीतला लुगडं अंगावरती चढवायची, आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना माझी सावित्री माई शिकवायची. म्हणून लाखो सावित्री तयार झाल्या या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या, कारण माझी सावित्री माई घराच्या बाहेर पडली बघ. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. तुझी खरी ओळख आहे बघ. तिथं बसलेली प्रत्येक पोरगी माझी सावित्री आहे. पोरीनं हात जोडून सांगतोय, पोरीनं आलोय ना मी इथं. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस ग पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघ. कोणी पण यावं, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे, तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुकायला लावावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी. एक पोरी, तुला एका मिनिटामध्ये तुझी ओळख करून देतो. ही ओळख आजपासून कधीच विसरू नका. तुझा बाप कोण आहे हेच तुला माहिती नाही, तुझी आई कोण आहे हेच तुला माहिती नाही. म्हणून तुला सांगतो बा पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरी, आणि तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ पोरी. आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी. तू एक वाघीण आहे, या राष्ट्राचा अभिमान आहे, या राष्ट्राची शान आहे. तू आमची संस्कृती आहे, तू आमची ऊर्जा आहेस पोरी. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून अविरत कार्य करणारी ती फातिमा शेख म्हणजे तू आहेस पोरी. लक्षात घे, हे पोरी, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. हे ऐका पोरीनं, आज परिवर्तन झालं पाहिजे बघ. तुझ्या काळजामध्ये थोडीशी आग पेरतोय बघ परिवर्तनाची. हे पोरी, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती आला होता. चालून 5 लाखाचं सैन्य घेऊन, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजीराजे निघून गेलेले होते, छत्रपती शिवाजीराजे निघून गेलेले होते. संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं, संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं. माझे राजाराम महाराज निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं
आता हे स्वराज्य माझं आहे, माझं हे स्वराज्य माझं आहे. पण पोरीनं नाही. एक रणचंडिका उठली बाग, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ए पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग पोरी, एवढी स्वस्त नाहीस. कोणीही यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या बापाच्या तोंडावरती थुकायला लावं, वाघासारख्या बापाला लाचार करून कुत्र्यासारखे मान खाली घालायला लावावी. एवढी स्वस्त पोरी तू नाहीस बाग. तुझ्या अंतरंगामध्ये आज आग पेटू दे आणि ही तुझी ओळख घेऊन जायचं आहे बाग, ही तुझी ओळख घेऊन जगायचं आहे बाग. कारण एक वाघीण घराच्या बाहेर पडली, लाखो वाघिणी तयार झाल्या बाग, लाखो वाघिणी तयार झाल्या. एक पोरी म्हणून तुला सांगतोय, तू एक वाघीण आहे. हात जोडून सांगतो ना पोरानं, हे पोरा, बापा एवढी उंची झाली, हे आहे बापा एवढी उंची झाली, बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. एका मिनिटामध्ये तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झाला बघ पोरा. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झाला. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला, पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं आणि सुट्टीला आलेला जवान धावू लागला युद्धभूमीकडे. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला आणि एक जवान उरला आणि युद्धभूमीकडे धावत होता. त्याची आई त्याच्या समोर आली, बरं नाही कर. त्याची आई त्याच्या समोर आली, आपल्या मित्राला कडकडून मिठी मारून म्हणते, बेटे मुझे मालूम है बेटे, बेटे मुझे मालूम है बेटे, तुम्हें तो जाना होगा बेटे, बेटे मुझे मालूम है जंग शुरू हो गई है और तुम्हें तो जाना होगा, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला मिठी मारतं. हे पोरानो, त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला मिठी मारतं. आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतात. ते पोरगा आपल्या आईला म्हणतं, माँ जरूर घर वापस आऊंगा, माँ जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा, घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. ऐक रा, 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. ऐक तुझी ताकद काय आहे, तुझ्या थांबण्यामध्ये रक्त कोणाचं आहे, हे कोणाच्या संस्कारामध्ये तू घडलायस, कोणाचे विचार तुझ्या अंतरंगामध्ये आहेत पोरा. ऐक, 12 वर्षाचा पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं, जालियनवाला बागेमध्ये जातं. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थरोड्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. तिथं ते 12 वर्षाचं पोरग जातं, 12 वर्षाचं पोरग जातं, रक्ताने मागलेले मुठभर माती हातामध्ये घेतं आणि पळत पळत घरी येतं. घरी आल्यानंतर त्याची आई विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में बेटे. त्यावेळेला आपल्या आईला माती दाखवत ते पोरग म्हणतो, माँ मेरे मुट्ठी में भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है माँ, और मैं इसका बदला जरूर लूंगा माँ, मैं इसका बदला जरूर लूंगा माँ. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्क्लाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. आणि तो भगतसिंग म्हणजे तू आहेस पोरा. हे पोरा, तो भगतसिंग म्हणजे तू आहेस पोरा. 21व्या शतकामध्ये कुठं तर तुझी ओळख विसरली नाहीस बा. छत्रपतींचे विचार तू विसरलास, बुद्धांचे विचार विसरलास. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघिणी. एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या बछड्याला वाघाला जन्म दिलाय पोरा. हे पोरा, याची जाणीव तुला पाहिजे. मला फक्त डॉक्टर नकोय, मला फक्त इंजिनियर नकोय रे, मला फक्त वकील नकोय. या पदव्यांच्या बरोबर एक चारित्र्यवान माणूस, एक वाघ आणि एक वाघीण मला हवे. लक्षात घे, या देशाच्या जडणघडणीसाठी पोरा हे तुझी ओळख आहे बघ पोरा. हे आणि तुला कुणी घडवलंय हे तुला सांगतो बघ. जास्त वेळ तुझ्या आयुष्यात घेणार नाही मातानो. हे आईनं केलेलं एक संस्कार काय करून जातो याचं ज्वलंत उदाहरण तुला सांगतो बघ. इतिहासाच्या पानावरच. आणि पोरा तुला कळेल तू कोण आहेस रे, तुला कळेल तू कोण आहेस. हे बा, हे माते, मगाशीच मी म्हणालो 4 वर्षाचा पोरग तुझ्या मांडीवरती, पण ते कोण आहे याची जाणीव तुला नाही बघ. आणि ती जाणीव तुला करून देतो बघ. हे बघ, 4 वर्षाचा मांडीवरचा पोरग माझा छत्रपती शिवाजी राजा आव जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ. माझा छत्रपती शिवाजी राजा आव जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ. आणि माझी आव जिजाऊ राजांच्या गलावरून हात फिरवत राजांना म्हणते, राज स्वराज्य उभं करा, राज स्वराज्य उभं करा.
पण आपलं स्वराज्य उभं करा राजा, आपलं स्वराज्य उभं करा, स्वतःच स्वराज्य उभं करा, आपलं स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब स्वराज्य तर नक्कीच उभं करू आम्ही. आऊसाहेब आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, गनिमी कावा पेरलेला आहे, राजकारण पेरलेलं आहे, संस्कार आमच्यावरती केलेले आहेत. स्वराज्य तर आम्ही नक्की उभं करू आऊसाहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा आऊसाहेब, आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला आऊसाहेब 4 वर्षाच्या लेकराला जवळ घेते, आपल्या राजाला जवळ घेते आणि आपल्या राजाला ती माऊली म्हणते, राजा हेच आपलं स्वराज्य असू शकतं राजा. ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं राजा. राजा स्वराज्य उभं करा राजा, राजा स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा. स्वराज्यातल्या प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री अगोदर सुरक्षित झाली पाहिजे राजा. आणि पोरांनो ऐका, तुमच्या थांबण्यामध्ये कोणाचं रक्त आहे? तू कोणाला जन्म दिलाय? जगातला एकमेव राजा, आईनं पेरलेला एक छोटासा संस्कार होता, त्याचा वटवृक्ष तयार झाला. जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरांनो फक्त जयंती साजरी करून उपयोग होणार नाही रे, मुखामध्ये राजाचं नाव घेऊन काहीच होणार नाही. हे राजांच्या विचारांच्या वरती चालावं लागेल. राजा डोक्यावर नाही, डोक्यात घेऊन नाचावं लागेल पोरांनो. आणि हा राजा घडवण्याची ताकद माऊली तुझ्यामध्ये आहे बघ. आणि म्हणून सांगतो बघ, शहाण्याला शब्दाचा मार, एका मिनिटात सांगतो बघ पोरा. असाच माझा राजा बसला होता 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती. नेमका आज घरी जाऊन काय करायचं मी तुम्हाला सांगतो. अभ्यास कसा करायचा सांगायला तुमचे गुरुवारी आहेत, पण अभ्यास का करायचा एका मिनिटामध्ये सांगतो बघ. बाप माऊली 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं पोरांनो, ऐका रे, पिढ्यानपिढ्या माऊलीनो आम्हाला स्वराज्य नव्हतं, पण माझा राजा, हा राजानं स्वराज्य उभं केलं होतं आणि आता आम्हाला राजा पण मिळाला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. शिरावरती जिरे टोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्रात हा वाघ ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसली होती, एक आई बसली होती. आणि आई आपल्या लेकराला डोळं भरून पाहत होती. याच लेकराला मी जन्म दिला, याच लेकरावर मी संस्कार केले, संघर्ष काळजामध्ये पेरला आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आहा, त्या माऊलीचा ऊर भरून आला. आई म्हणून माऊलीचा ऊर भरून आला. आऊ जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, मोत्यासारखे अश्रू सिंहासनावरती टप 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 कोसळू लागले. आणि आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या. आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या. माझ्या राजानं बघितलं, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. राजा उठला, विजयसारखा उठला, पळत 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 सिंहासनावरून खाली आला. आपल्या आऊसाहेबांच्याकडे धावू लागला. आऊसाहेबांच्या जवळ माझा राजा आला. आऊसाहेबांना मुजरा केला आणि आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती माझ्या राजाने ठेवलं. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब आपण काही न केलं तर आऊसाहेब, आम्हाला हुकम केला असता तर आम्ही आपल्यापर्यंत धावत आलो असतो. माझा राजा झुकला होता, माझा राजा झुकला होता आणि आऊसाहेबांच्याकडे वरती बघत होता. आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या गालावरती पडलं. राजानं हंबरडा पडला. आऊसाहेब आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का आले आऊसाहेब, आणि आपण सिंहासन का सोडलं? आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्या सिंहासनापर्यंत. त्यावेळेला ती माऊली राजांना म्हणते, राज एक इच्छा आहे, राज एक इच्छा आहे, राज बोलून दाखवू का? राज एक इच्छा आहे, राज बोलून दाखवू का? त्यावेळेला माझ्या राजानं हंबरडा फोडला. आऊसाहेब आपण जर आम्हास जन्म दिला नसताना, आमच्यावर संस्कार केले नसते तर हा राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसू शकला नसता. आऊसाहेब
सिंहासनावर आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, खरं सिंहासन आपलं आहे आहो साहेब. बोला, आदेश करा आहो साहेब, काय हवं आपल्याला. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराच्या कानावरून हात फिरवत म्हणते, राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊ साहेबांना मिठी मारत म्हणतो, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब हे पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तुकोबारायाने लिहून ठेवलाय, पोरीनो आणि पोरानो उठा. आई बापानं जन्म दिलाय ना, एवढी मेहनत करा, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा. तुमच्या आई बापानं तुमच्या कानावर हात फिरवत तुम्हाला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. हे पोरानो, आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा. छट्टू ठोकून उभा राहा पोरा. म्हणून तुला सांगायला आलोय बाकी तब्बा ऐक पोरा, आज पोरीनं घरी जायचं. पूजन केलं ना आई बापाच्या चरणांचं, पूजन करून काही नाही होणार. कृती कुठे आहे कृती? फक्त वर्षातून एकदा पूजन करून काही नाही होणार. प्रत्येक पाऊली आपला आई आणि बाप आपल्या काळजात असला पाहिजे, आपल्या आचरणात असला पाहिजे. म्हणून सांगतोय बघ, आज घरी जायचं आणि आईला फक्त एक प्रश्न विचारायचा, आणि इथं लपलाय बघ. आईला फक्त एक प्रश्न करायचा, आई माझं वय आता 15 वर्षाचा आहे, आई माझं वय आता 17 वर्षाचा आहे. आई हा पोरीनो, आज घरी जायचं, दप्तर बाजूला ठेवायचं ना आईला नाही सांगायचं, आई भूक लागली मला काहीतरी खायला दे. आज दप्तर बाजूला ठेवायचं, आईच्या समोर पोरानं उभं राहायचं ना आईला प्रश्न करायचा, आई मी आता 12वीला आहे, मी आता 10वीला आहे, माझं वय 15 वर्षाचा आहे, माझं वय 17 वर्षाचा आहे. जेव्हा मी 2 वर्षाची होती आई, तेव्हा आई तू माझा हात पकडून तुझ्या माहेरी महिन्यातून 4-4 वेळेला आई तू जात होतीस. आई 15 वर्षापूर्वी आई तुझ्या माहेरी तू महिन्यातून पकडत होतीस. मला माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबाला भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई महिन्यातून आई तू 4-4 वेळेला जात होतीस. आई आता 15 वर्ष उलटून गेली आई, 15 वर्ष उलटून गेली आई, आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का आई का? हे पोरानो, एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा. तुमच्या गळ्यामध्ये आई पडून हंबरडा फोडून रडेल, आणि तुझी एवढी मेहनत करा, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा. तुमच्या आई बापानं तुमच्या कानावर हात फिरवत तुम्हाला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. हे पोरानो, आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा. छट्टू ठोकून उभा राहा पोरा. म्हणून तुला सांगायला आलोय बाकी तब्बा ऐक पोरा, आज पोरीनं घरी जायचं. पूजन केलं ना आई बापाच्या चरणांचं, पूजन करून काही नाही होणार. कृती कुठे आहे कृती? फक्त वर्षातून एकदा पूजन करून काही नाही होणार. प्रत्येक पाऊली आपला आई आणि बाप आपल्या काळजात असला पाहिजे, आपल्या आचरणात असला पाहिजे. म्हणून सांगतोय बघ, आज घरी जायचं आणि आईला फक्त एक प्रश्न विचारायचा, आणि इथं लपलाय बघ. आईला फक्त एक प्रश्न करायचा, आई माझं वय आता 15 वर्षाचा आहे, आई माझं वय आता 17 वर्षाचा आहे. आई हा पोरीनो,
आज घरी जायचं, दप्तर बाजूला ठेवायचं ना आईला नाही सांगायचं आई भूक लागली मला काय तर खायला दे. आज दप्तर बाजूला ठेवायचं, आईच्या समोर पोरानं उभं राहायचं ना आईला प्रश्न करायचा आई मी आता 12वीला आहे, मी आता 10वीला आहे, माझं वय 15 वर्षाचं आहे, माझं वय 17 वर्षाचं आहे. जेव्हा मी 2 वर्षाची होती आई, तेव्हा आई तू माझा हात पकडून तुझ्या माहेरी महिन्यातून 4-4 वेळेला आई तू जात होतीस आई. 15 वर्षापूर्वी आई तुझ्या माहेरी तू महिन्यातून पकडत होतीस मला माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबाला भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं घर मला दाखवण्यासाठी. आई महिन्यातून आई तू 4-4 वेळेला जात होतीस आई. आई आता 15 वर्ष उलटून गेली आई, 15 वर्ष उलटून गेली आई. आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग का आई? का हे पोरांनो, एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा. तुमच्या गळ्यामध्ये आई पडून हंबरडा फोडून रडेल आणि तुझी आई तुला सांगेल खराय पोरा, खराय पोरे, हे पोरे 15 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला पोरे, 15 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. हो माझ्या आईला भेटायला, माझ्या बाबांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर बघायला महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. तुझा हात पकडून तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोबाचं घर तुला दाखवण्यासाठी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही. खराय पोरा, कारण हे 15 वर्षापूर्वी महिन्यातून जेव्हा 4-4 वेळेला मी घरी जात होते, एसटीतून जशी मी उतरत होते, घराच्या दिशेने जशी मी धावत होते, हे तसं घर दुरून मला दिसू लागायचं. आणि घर दिसू लागलं की माझी पावलं हरणासारखी मी घराच्या दिशेने उचलत होते. आणि जसं घर जवळ यायचं, घराच्या अगोदर मला माझ्या घराचं अंगण दिसायचं आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. घराच्या समोरचं अंगण आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. हो पोरी, कारण शाळेतून जेव्हा जेव्हा मी घरी यायचे तेव्हा 5 वाजता अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे. अंगणातूनच पळत जायचे, आबा आबा मला उद्या शाळेत हे पाहिजे, आबा मला उद्या शाळेत हे पाहिजे. लग्न होऊन सासरी आले आणि जेव्हा माहेरी जात होते तेव्हा अंगणामध्ये अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं. बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे. मग मी अंगणातूनच माझ्या आबाला हाक द्यायची, आबा, आणि माझी हाक आबाच्या कानावर जातात. जेवणाच्या ताटावर बसलेला आबा पळतच बाहेर यायचा. पोर आली, माझी पोर आली, पोर आली. अंगणात यायचा, अगं पोरे न सांगताच आलीस की ग, न सांगताच आलीस की ग, काय हवं का ग पोरी तुला? तेव्हा मी माझ्या आबाला म्हणायचे, नाही आबा काही नको आबा, तुमची आठवण आली म्हणून भेटायला आले. माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप घ्यायचा, माझा आबा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच जोरात आरोळी द्यायचा माझ्या आईला. अग पोर आले की ग, पोर आले की ग. मग जेवणाच्या ताटावरून माझी आई उठायची, जेवणाच्या ताटावरून माझी आई उठायची आणि पळत पळत बाहेर यायची. हातामध्ये एक तांब्या, हातामध्ये एक तांब्या, एका हातामध्ये भाकरीचा तुकडा. पळत पळत यायची, माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्या वरून ओवाळायची, इकडे इकडे तुकडा टाकून द्यायची. आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची, कडा 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 आपल्या कपाळावर मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चल की घरात. पोरा, पण आता जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा घर तेच आहे, अंगण तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि अंगणातून जरी मी हाक दिली आबा, तर घरातून माझा बाप बाहेर पडत येत नाही आणि अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही. अगं ऐकलंस का, आपली पोर आली ग, अगं ऐकलंस का, आपली पोर आली. हे
2 पावलं उचलून जेव्हा मी घरामध्ये जाते तेव्हा भिंतीवर मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि बापाचा फोटो बघितला की काळजामध्ये चर्र होत. बाप जिवंत होता तेव्हा एखादा शर्ट बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत होता तेव्हा एखादं चप्पल बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत होता तेव्हा या हाताने एखादी भाकर बनवून बापाला चालली असती तर किती बरं झालं असतं. आज माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, सगळं काय आहे, त्या गावाला पंचपक्वानाचा नैवेद्य जेवण मी खाऊ घालू शकते, पण पंचपक्वानाचं ताट माझ्या बापाच्या फोटो जवळ धरलं तर त्या फोटोतून बाप बाहेर येणार नाही. पोरी कधी आलीस का म्हणून मला विचारणार नाही. ज्या घरामध्ये आई बापाची सेवा होत नाही ते घर म्हणजे वाळवंट आहे, ते घर म्हणजे नरक आहे. आला श्वास गेला श्वास आहे, आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापावर प्रेम करा, आई बापाला जाणून घ्या. एकदा का श्वास गेला उद्या करोडो रुपये कमवाल, उद्या करोडो रुपये कमवाल, पण ते करोडो रुपये तिरुपतीच्या चरणावर जरी ओतला तर शिर्डी बाबाच्या चरणावर जरी ओतला तर केलेला बाप परत येणार नाही. पोरानो, तुझा तिरुपती तुझा बाप आहे, तुझा साई बाबा तुझा बाप आहे. म्हणून पोरा तुला सांगतोय बाळ, तुझ्या आयुष्यात तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे. तुझ्या आयुष्यात एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आणि तुझ्या आयुष्यात एकच मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे. पोरा, हे पोरा, हे पोरा, पोरा, काय सांगू मी, काय सांगू तुला, जाणून घ्या रे. 12 वर्षाचं पोरग हसत हसत फासावरती जात. 9 वर्षाचे संभाजीराजे ऐकून घ्या, फक्त डोळ्यातल्या अश्रूंना पाहिजे, मला या अश्रूंना न्याय द्यायचा आहे, या अश्रूंना न्याय द्यायचा आहे. हे पोरा, इकडं स्वयंपाक करताय, नुसतं स्वयंपाक तर करताय का, इकडं स्वयंपाक करायचा आणि तिकडं मालिका बघायची. ही मालिका माझा रंग यागळा, हिचा रंग पिवळा, हिचा रंग निळा, आणि एक मालिका आली, आई कुठं काय करते, त्यात कुणाचं लग्न कितवं कोणावर चाललंय हेच भानगड काय. आणि ते स्वयंपाक करताना तुझं पोरग तुझ्या जवळ येत आहे तर लगेच पोराला कशी करतीस, गप्पी का लागलाय बोंबलायला, बाप आता येईल की त्याला काय घालू गिळायला, आल्या आल्या जेवायला मागतो या देव तर. तरी पोरग दंगा केले की खालत्याच पोराला खालत्याच रपाटात काय म्हणत्यास, बाच्या वळणाव गेलायस, बाच्या वळणाव. ऐका ऐका, बाण याचं पोराला धरायचा रपाटा घालायचा म्हणायचा आईच्या वळणाव गेलाय. आजीनं पोराकडे बघायचं म्हणायचं आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं तर कुठं जन्माला आलाय. पोरांना नेमकं कळलं आम्ही मटेरियल कुणाचं आहे, वळणाव कुणाच्या वेगळे. इथून सुरुवात आहे म्हणून ही कार्टी अशी झाल्या. हे माझे ऐक, एका रपाट्यात कधी त्याला वलं केलं नाही, माझं नाव साचा हे बोलतं या काय, त्याला कोणी काय बोलायचं नाही. ते शिक्षक सगळे ओरडून ओरडून सांगतात तुम्हाला. काय सांगतात, काय सांगतात का, या जरा शाळेत या, पालक मिटिंगला या, पोरग तुमचा वांड आहे, पोरग तुमचा दंगा करायला लागलाय, पोरग तुमचा असं करताय, पोराकडे लक्ष द्या. तू कशी करते का, तुला लय प्रेमाचं तुझं लाडकं, आमचा गाण्या तसा नाही, आमचा गाण्या नवसाचा आहे, आमचा गाण्या अभिमान तसं करत नाही. ऐक जरा, तुझ्या गाण्यानं अर्धी शाळा बाद केल्या, तुझ्या गाण्यानं नीट ओरडू नको नाही, तिथं यायला लावू नको. तुझ्या गाण्यानं अर्ध्या शिक्षकांच्या तोंडाला फेस आणलाय शाळेत. तुझा गाण्या एवढा आलाय काय, हे आहे कोणी शिट्टी मारायची नाही रे. हे आहे आपल्या मित्रांना गाण्या गोळा करतो आणि पोरींच्याकडे बघत तुझा 9वीचा गाण्या नालाय गाण्या
मित्राला सांगतो ती माझी आहे, माझा तिचा जीव आहे, मी तिला प्रपोज करणार आहे, मी तिला आय लव्ह यू म्हणणार आहे. गण्याची चड्डी खाली येते, गण्याला अजून अंडरपॅन्ट बाग घालून देतोय आणि गण्या म्हणतोय तिला तुझ्यासाठी चंद्र तोडून आणे. त्या नालायकाला भीतीचा बल घालायला येत नाही अजून. हे असलं गण्याने चिंगे तुझ्या कानाखाली देन. तू तर काही कमी आहेस काय? लाईट गेली की चादर वर आणि आतनं मेसेज सुरू. माझं पिल्लू आणि माझं शिवणं तुझं शिवणं हागराय हागर. परवा हागाय बसलो तर कुत्र मागं लागलं न धुताच पळाला गण्या. तुझं पिल्लू तसला आहे, तुला म्हणताय तुझ्यासाठी चंद्र तोडेल. माकडाला पिरू काढा येत नाही झाडावरचा. काय रे काय पोरांना मी विचारतो किती जोर मारतोस, किती जोर मारतोस, किती जोर मारतोस, किती व्यायाम करतोस, किती धावतोस. काय नाही हे चढ पडलेल्या तिसरीच्या पोराला विचारत नाही किती टक्के मार्क आहे. काय मला 57% मार्क पडले. काका मला 97 100 पैकी 100 मार्क पडले. कुत्र मागं लागलं तर मग घर इथं बाथरूम तिथं. पोरगण रात्रीच्या 12 वाजता उठून मम्मीला उठवते, मम्मी शिवला आले भीती वाटते चल की घरात. का घरात 100% मार्क आहे. काय चुलीत घालायचा तुझा मार्क? पोरगाला 2% मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोरग मनानं आणि शरीरानं खंबीर असलाच पाहिजे. जे पोरग मनानं शरीरानं खंबीर असतं येणाऱ्या संकटाच्या वरती ते मात करतं बघ. ज्वलंत उदाहरण आहे याचा, ज्वलंत उदाहरण आहे इतिहासामध्ये. मनानं आणि शरीरानं आणि तेवढीच बुद्धी होती. संभाजीराजांचं वय 14 वर्ष. 14व्या वर्षी बुधभूषणासारखा ग्रंथ संभाजीराजाने लिहिला होता. वयाच्या 14व्या वर्षी नखशिकांत सारखा ग्रंथ लिहिला होता. नायिक भेद सारखा ग्रंथ संभाजीराजाने लिहिला होता. आणि तोच संभाजीराजा शरीराने आणि मनाने एवढा माझा राजा खंबीर होता. मृत्यूच्या दारात शरीराचे तुकडे करून घेतले, पण आपलं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही माझ्या संभाजीराजांना. तुझा पोरगा शरीरानं मनानं मजबूत पाहिजे बघ. आहे का नाही? आता जी पोरं काय करते, लाज वाटते मला, लाज वाटते. आई काय सांगते, मला जेवढा मोबाईलचा कळत नाही तेवढा आमच्या गण्याला कळतो. आमच्या गण्याच्या हातात मोबाईल दिला की सगळं कळतो. मग गण्या संडासात मोबाईल घेऊन बसतो. संडासात शुभ सकाळ पाठवतो. संडासात शुभ सकाळ. गण्याला काय चंदन खायला घालतेस का? अत्तर प्याला देते संडासात शुभ सकाळ गण्याला वाटतो. लाज वाटायला लागली. पोरांनो ऐका, एवढं सुंदर शरीर आहे रे, एवढं सुंदर आयुष्य आहे आणि एवढी सुंदर युवावस्था आहे, पण वाया चालले. कारण विज्ञानाचा वापर कसा करायचा तुम्हाला कळना ना, आई बाप तुम्हाला कळना, म्हणून चांगलं सुंदर आयुष्य वाया चाललंय. पोरांनो फक्त हसू नका. मगाशी बाप दाखवला ना काय कथा. तेव्हा एका मिनिटामध्ये तुला सांगतो बघ. हे पोरांनो मधल्या पोरांनो शांत बसायचंय, दंड करायचं नाही. ऐक तेव्हा तुझ्या हातामध्ये मोबाईल आला आणि विज्ञान आलं बघ. काय तुझ्या हातामध्ये मोबाईल आला आणि विज्ञान आलं आणि पोरा विज्ञान युगामध्ये खऱ्या अर्थानं आमची प्रगती झाली पाहिजे होती. विज्ञान युगामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या मधला माणूस जागा व्हायला हवा होता, पण याच विज्ञान युगामध्ये पोरा आमच्या मधली माणुसकी ठासळत चाललेली आहे. तेव्हा पोरा स्वतःमध्ये मोबाईल आला. विज्ञान युगामध्ये तू जन्म घेतलास, खराय विज्ञान युगामध्ये जन्म घेतलास, घेतला पाहिजेस. आणि हे बघ सगळं जग तू मुठीत घेतलंस बघ, अखंड जग. 7 समुद्रा पलीकडे हे ऐका, जास्त वेळ नाही घेत. 7 समुद्रा पलीकडे आता या क्षणाला अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला लगेच कळतं बघ. गुगल वरती जायचं, न्यूज ऑफ अमेरिका, एका मिनिटामध्ये सगळ्या न्यूज आणि अमेरिकेची तंबोतंब माहिती तुला मिळते. मुंबईमध्ये काय चाललंय तुला एका सेकंदात कळतं बघ. तुझा मित्र तुझ्यापासून शेकडो किलोमीटर दूर असेल तर व्हिडिओ कॉल तू करतोस आणि मित्राशी संभाषण करतोस बघ. या
विज्ञान युगामध्ये तू जग मुठीमध्ये घेतलं आणि घेतलं पाहिजे पोरानं. नशिबवाना विज्ञान युगामध्ये जन्माला आलेला हा सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पाहिजे, घेतलंच पाहिजे. पण पोरानं या विज्ञान युगामध्ये तुम्ही सगळं जग मुठीत घेतलं, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता, तरी सुद्धा तिनं सकाळी उठून मला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही या विज्ञान युगात विसरत चाललेला आहे पोरांनो. 102 ताप असतो बघ त्या माऊलीला, 102 ताप असतो बघ त्या माऊलीला. तरी सुद्धा ती माऊली उठते, कारण तिच्या डोळ्यासमोर पोरी तू येतेस. मी जर अंतरावरती पडून राहिले तर दिवसभर माझा पोरगा दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल म्हणून ती माऊली उठते आणि तुला डबा करून देते. ती आई आम्ही विसरत चाललो. काल रात्री माझ्या बापाला ताप आला होता. माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होते. रात्रभर माझा बाप झोपला नव्हता. तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र आम्ही कुठेतरी विसरत चाललेला आहे. हा बाप सगळ्यांनी खाली बसायचं आहे, कोणी उठायचं नाही, इकडे तिकडे जायचं नाही. एका सेकंदासाठी काय मरत नाही तुम्ही, जागेवर बसायचं, कोणी उठायचं नाही. काय वाटतं ते होते, बस शांत तिथं जागेवर ते अजिबात उठा. माझा बाप शेतामध्ये कामाला गेला. हा बाप आम्हाला कधी कळाला नाही पोरानं. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतला, पण ज्या आई बापानं आम्हाला हे जग दाखवलं, तो आई बापच आम्ही पायाखाली घेऊ लागलो. लक्षात घ्या, अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय आहे हे आम्हाला कळतं. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय आहे हे आम्हाला कळतं. कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे आम्हाला कळतं. पोरानं कुठल्या टीमने किती रना काढल्या हे आम्हाला कळतं. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जागून मित्रांचे वाढदिवस आम्हाला साजरा करता येतात. पण माझ्यासाठी माझा बाप आयुष्यभर नागडाने उघडा राहिला. माझ्यासाठी माझा बाप आयुष्यभर उपाशी राहिला, पण मला अन्न भरवलं. माझ्यासाठी माझा बाप पावसामध्ये भिजला. माझ्यासाठी माझा बाप उन्हामध्ये तापला. माझ्यासाठी माझा बाप थंडीमध्ये कुडकुडला, पण मला घडवलं. बाप मात्र आम्ही विसरत चाललो. बाप ऐकताना 1 तास आम्ही एका ठिकाणी बसू शकत नाही. नालायको, आम्ही काय कमावलं या 21व्या शतकामध्ये? फक्त आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, पण ज्या आई बापांना आम्हाला जन्म दिला त्या आई बापांना आमच्या हृदयात कुठं स्थान नाही. चंद्रावरती तिरंगा आमचा फडकला, पण या मातीमध्ये आई बापांना स्थान नाही. कारण आज ही वृद्धाश्रम जिवंत आहे. काय आम्ही मिळवलं पोरांनो? सगळं जग तुम्ही मुठीत घेतला, पण ज्या आई बापानं जग दाखवलं त्या आई बापाला पायाखाली घालू लागला. म्हणून पोरा सांगतोय पोरा, आज या शिक्षण संकुलामध्ये उभं राहून स्वतःच्या खांद्यावर सगळी जबाबदारी घेऊन पोरा तुला सांगतो पोरा, प्रत्येक जण इथं म्हणतो 12वीला तुला 99% मार्क्स पडले पाहिजेत आणि 10वीला तुला 100% मार्क्स पडले पाहिजेत. पण पोरा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मी जाऊन तुला सांगतो पोरे, एखादा विषय 12वीला गेला तर बेहत्तर पळत जा बापाकडे. बापाला फक्त सांग, पप्पा खूप अभ्यास केला होता, पप्पा खूप अभ्यास केला होता पप्पा. पण पप्पा विषय गेला पप्पा. त्यावेळेला तुझा बाप काय करेल? एका मिनिटामध्ये तुला सांगतो बघ. त्यावेळेला तुझा बाप काय करेल? तुला जवळ घेईल, तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसल आणि तुझा बाप तुला म्हणेल, पोरी गेला एखादा विषय तर गेला, परत अभ्यास कर, परत परीक्षेला वाच. एखादा गुंठा अजून विकावा लागला तरी चालेल पोरी, पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बघ पोरी, तुझा बाप तुला जवळ घेईल. म्हणून पोरांनो, आज हा शेवटचा विचार तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. एक वेळ 10वीला नापास झाला तरी चालेल, एक वेळ 12वीला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील. नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल, नाही वकील होता आलं तरी चालेल. आणि पोरा, अगदी शेवटचं सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल, बेहत्तर. पण आयुष्यात पोरी असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. याचा अध्यात्म तुला एका मिनिटात सांगतो. मी तर सांगतो पोरे, मेल्यानंतर बापाला जाळतात चूक आहे पोरांनो. मेल्यानंतर बापाला जाळतात
सोडा. मेल्यानंतर बापाला जाळत नाही रे पोरानो, मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात ते पोरानो. मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही, माझा बाप असाच आहे. सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही, माझ्या बापानं मला लहानपणापासून बंधनात ठेवलं. हे का केलंस, ते का केलंस, तिकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. पोरी चूक. हे पोरे, तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही. कधी तुझा बाप रडला एवढं तुला सांगतो मी, तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, तसा त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. हे जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, आजच घे. हे जेवणवाल्या, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे वाजंत्रीवाल्या, तुला 100 रुपये जास्त रे, लय भारी वाजवलंस बघ माझी पोरगी जाताना, लय भारी वाजवलंस. हे बस्तवाल्या, इकडे ये, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. आणि परत परत संध्याकाळी घरी जातो. ऐका, पळत पळत संध्याकाळी घरी जातो. 9 वाजता घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो हंबरडा फोडून अंथरून आणि उशिवणी करतो, त्याचं नाव बाप आहे. पोरी, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. मग पोरी, ऐका पोरी, मी बघितलाय बाप, मी बघितलाय बाप. तुझी जुनी ओढणी घेतो, त्या ओढणीनं तुझं डोळं पुसतो, त्या ओढणीचं डोळं पुसतो. ती ओढणी किमान 1 महिना उशाला घेऊन रात्रभर लहान लेकरासारखा हंबरडा फोडतो, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला किती 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 रडाल, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून आईचा खांदा जोडा करतो, त्याचं नाव बाप आहे. पोरी, त्याचं नाव बाप आहे. नालायकानं, ऐक रा पोरा, अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का? तू व्यसन करणार आहेस का? वाघासारख्या बापाला मान खाली घालायला लावून रोज त्याची चिता तू रचणार आहेस का? पोरा नाही पोरा, व्यसन करायचं पण 2 तासानं उतरणार. व्यसन करायचं नाही, व्यसन करायचं तर संभाजीराजांच्या बलिदानासारखं करायचं. लक्षात घे, 400 वर्ष होऊन गेले तरी संभाजीराजांचा बलिदानाची नशा आज आमच्या नसा नसातून धावते. पोरा, आपल्या बापासाठी स्वतःच्या शरीराचा तुकडा करून घेतला, पण मृत्यूच्या दारातून ते पोरगा माग हटला नाही. त्याचं नाव संभाजीराजा आहे, कारण संभाजीराजाला आपला बाप कळला होता. हे पोरी, ऐक पोरी, तुझा बाप ना आजकाल पोलीस स्टेशनला उभा असतो. हे नालायकानो, हरामखोर, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो आणि पोलिसांना सांगत असतो, साहेब, जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन भिजलेली असते, आणि तिथं सांगत असतो पोलिसांना, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब. शाळेला म्हणून गेली आणि आज घरी झाली नाही, साहेब, कुठं शोधू साहेब तिला मी? शोधून काढा साहेब. हे नालायक पोरीनो, नालायक हरामखोर, ज्या बापाने 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुकून
कोण तर नालायक हरामखोर सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 महिन्यासाठी तुमच्या आयुष्यात येतो. तो पोरगा तुला कोण आहे माहित नाही, तो काय करतो माहित नाही, त्याच्यावरचे संस्कार तुला माहित नसतात, तुझ्यापेक्षा 10 वर्षांना मोठा असतो, तुझ्या शरीराचा तो उपभोग घेणार असतो आणि अशा नालायक हरामखोर पोराला बरोबर निघून जाताना बापाच्या तोंडावर थुकताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? हे पोरी, जो बाप तुझ्यासाठी नांगरा राहिला, उघडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी पावसात भिजला, त्या बापाच्या तोंडावर थुकतेस अशी आणि त्या नालायक पोराबरोबर निघून जातेस आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर बापाकडेच बघत म्हणतेस या माणसापासून मला धोका आहे. ए नालायक, लाज वाटायला पाहिजे पोरीनं तुम्हाला. जीव गेला तरी बेहत्तर, जीव गेला तरी बेहत्तर. बापाची मान खाली जाणार नाही बा पोरी. आणि तुला शेवटचं सांगतो बा पोरी, त्या बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का पोरी? तुला जर जायचं असेल तर नक्की जावा. वय वर्ष 18 पूर्ण झालं की तुला जावं असं वाटतं ना, नक्की जावा. पण नक्की जा. पण जाण्याच्या अगोदर एक काम कर. जाण्याच्या अगोदर एक काम कर. ज्या बापाने 20 वर्ष तुला खाऊ घातलं ना, 2 दिवस पळून जाण्याच्या अगोदर बापाला सांग. 2 दिवस पळून जाण्याच्या अगोदर बापाला सांग, पप्पा 20 वर्ष तुम्ही मला खाऊ घातले ना पप्पा, आज माझ्या हाताने तुम्हाला भरवायचंय पप्पा. तुझा बाप आनंदाने उड्या मारेल बा, तुझा बाप आनंदाने उड्या मारेल बा. जा पोरी, अन्नाचं ताट करून घेऊन ये ग, मला भूक लागले. जा स्वयंपाकघरात अन्नाचं ताट तयार कर. पण सोडून त्याच्यात विष घाल पोरी, विष. विषाचं ते ताट बापाजवळ घेऊन ये. विषाचं ते ताट बापाजवळ घेऊन ये. तुझ्या हातानं बापाला तू अन्नाचा घास तर तुझ्या डोळ्यात एकदा तुझा बाप मारू दे, समाज त्याला जाळू दे. त्याची चिता एकदाची तुझ्या डोळ्यानं भर, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं भर आणि मग डोळ्या माघारी बापाच्या निघून जा पोरी. कारण जिवंतपणीचं मरण नाही, वाईट आहे बाळ. जिवंतपणीचं मरण नाही, वाईट आहे पोरी. आणि म्हणून सांगतोय ना पोरांनो, शेवटचा एकच मिनिट, पण आयुष्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. जो बाप तुमच्यासाठी चुकला त्या बापाला कधीच मान खाली घालायला लावायची नाही. 20 वर्ष बापाने तुम्हाला दिली ना, आता बापासाठी फक्त 1 मिनिट द्यायचा आहे. बापासाठी फक्त 1 मिनिट द्यायचा आहे. प्रत्येकानं आपला उजवा हात वर करायचा आहे. या मंडपातल्या प्रत्येक लेकीनं आणि मंडपातल्या प्रत्येक लेकानं भाषा उजवा हात वर करायचा आहे. पोरा, 20 वर्ष बापानं तुला दिलेत बा, 20 वर्ष तुला बापानं दिले. हे आहे 20 वर्ष बापानं दिले. आता ऐक ना, 1 मिनिट फक्त बापासाठी द्यायचा आहे. आपला उजवा हात डोक्यावरती ठेवायचा पोरीनं, उजवा हात डोक्यावरती ठेवायचा. उजवा हात डोक्यावरती ठेवायचा. उजवा हात डोक्यावरती ठेवायचा आणि आपले डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे आणि डोळ्यासमोर आणायचं आपल्या बापाला. डोळ्यासमोर आणायचं आपल्या बापाला. 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाला म्हणत होतीस, पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा, पप्पा घोडा व्हा. आणि तुझा बाप तुझ्यासाठी घोडा व्हायचा. त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, त्या बापाला डोळ्यासमोर आण. त्याच्या पाठीवर बसून घोडा 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 खेळत होतीस, त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. घोडा झाल्यानंतर बापाला म्हणत होतीस, बाप्पा माझ्यासाठी हत्ती व्हा. त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, त्या बापाला डोळ्यासमोर आण बघ. तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. मारकड कडून भेटी पोरी, मारकड कडून भेटी बघ. तुला बाप नाही तर मला बाप समज, तुझ्या शिक्षकाला बाप समज, तर मारकड कडून भेटी पोरा. बापाला कडकडून भेटी बघ. तुझं मस्त बापाच्या चरणावर ठेव आणि सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर, पप्पा तुमची मान खाली जाईल असं मी कुठलंच कृत्य करणार नाही पप्पा. सांग पोरी बापाला, सांग सांग पोरी डोळ्यासमोर आण. बापन आज घे शपथ पोरी, आज घे शपथ. बाप आणि फक्त बाप,
पुरी शांतपणे डोळे उघडत हात खाली घेणे नवीन आयुष्यभर पुन्हा तुला बाप मी दाखवला बघ आणि तुला खरा बाप अजून एकदा दाखवतो बघ पोरी एका मिनिटासाठी एकाच मिनिटामध्ये तुला खरा बाप दाखवतो बघ हे बघ पोरी तुला बाप दाखवला बापाचं रूप तू बघितलास पण तुला अजून एक खरा बाप दाखवतो बघ तुझ्या डोळ्यानं बघ तुला खरा बाप एकदा डोळ्यानं बघ पुढे जोपर्यंत तू तुझा बाप बघणार नाही तोपर्यंत तुझ्यात परिवर्तन होणार नाही आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला कोणी पप्पा आलेत का कोणी वडील आले का जरा हात वर करायचे कोणी आले का 1 2 3 4 1 7 8 पालकांनी जरा इकडे यायचंय समोर यायचंय माझ्या जवळ यायचंय सर जरा उठा लवकर या चला लवकर या वेळ नाही माझ्याकडे या लवकर ए लेकीन तुम्हाला तुमचा बाप एकदा दाखवून देतो बा तुझ्यासाठी नागडा राहिलेला उघडा राहिलेला उपाशी राहिलेला तुझा बाप तुला एकदा दाखवून देतो बा हे बघ हात चालत येतोय बघ तुझा बाप हा बाप चालत येतोय बघ पोरी हा बाप चालत येतोय बघ पोरी हे बघ आला बघ जरासं इकडे उभा राहा सर या इकडे उभा राहा हा तुझा बाप आहे बघ पोरी या लवकर या हा बाप आहे बघ पोरी हा बाप तुझ्यासाठी अनेक संकटांच्या वेळेला छट्ट ठोकून तुझ्यासाठी हा उभा राहिलेला बाप आहे बघ सर जरा इकडे सरका या इकडे या बघ हा बाप आहे पोरी मला आज तुला दाखवून द्यायचा आहे बघ खऱ्या अर्थानं तुला मला हा बाप खऱ्या अर्थानं दाखवून द्यायचा आहे खऱ्या अर्थानं बाप दाखवून द्यायचा आहे हे कोणाकोणाचे पप्पा आहे तिथं हात वर करायचा आहे फक्त हे कोणाकोणाचे पप्पा आहेत उभं राहायचं आहे जागेवरती समोर माझ्या उभे राहिलेले पप्पा कोणाचे आहेत समोर उभे राहिलेले पप्पा कोणाचे आहेत उभं राहायचं लवकर माझ्याकडे यायचं चाल पोरी ये लवकर समोर उभे असलेले पप्पा कोणाचे आहेत पोरीनं लेकीनं हे पप्पा कोणाचे आहेत वरती हात करायचा आणि इकडे पुढे लवकर ये पप्पा कोणाचे आहेत हात वर करायचा लेकीनं आणि लवकर इकडे यायचं तुला तुझा बाप दाखवून देणार आहे बघ इकडे ये का लवकर इकडे इथं उभी राहा थांब इथं उभी राहा इकडे ये का कोणाचे बाप्पा आहेत ते समोर उभे राहिलेले इथं उभं राहायचंय कोणाचे बाप्पा आहेत लवकर ये चाल लवकर समोर उभे राहिलेले हे पप्पा कोणाचे आहेत इथं उभे राहा इकडे इथं उभे राहा चाल लवकर ये लेकी माझ्या ये का आणि बाकीच्या पोरीनं तुम्ही बघा हे पोरीनं तुमचा बाप सुद्धा तुम्हाला इथं दिसेल बघ तुला दाखवतोय तुझा बाप ये लवकर पोरी चाल इथं उभे राहा इथं उघडा राहिलेला हात बाप मी तुला दाखवतोय बघ पोरीनं एकदा कडकडून आपल्या बापाला मिठी मार सगळ्यांच्या समोर एकदा कडकडून मिठी मार चाल आपल्या बापाला कडकडून मिठी मारा आज नाही तर परत कधीच नाही पोरीनं आज नाही तर परत कधीच नाही आज बाप आहे बघ जो तुझ्यासाठी नागडा राहिला आज बाप आहे जो तुझ्यासाठी उघडा राहिला आज बाप आहे छोटे ठोकून संकटाच्या काळामध्ये तुझ्यासाठी लढला मग पोरी मला सांग अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का अशा बापाला तू लाचार करणार आहेस का या बापासाठी तू नाही का मेहनत करणार या बापासाठी नाही का तू अभ्यास करणार हा जो बाप आहे हा जर रस्त्यावर लाचार होऊन फिरायला लागला तुझ्यामुळे पोरी तुझी जिंदगी काय असणार आहे पोरी जी पोरगी आपल्या बापाला मान खाली घालायला लावते सुखात आयुष्य जगते माणूस म्हणून तू घडली नाहीस बघ पोरी या बापाला कधी मान खाली घालायला लावू नको पोरा कधीच आयुष्यामध्ये व्यसन करू नको पोरा हा तो बाप आहे आणि एकदा टेकावलं तुझं डोकं बापाच्या चरणावर सगळ्या समोर टेकाव डोकं तुझं बापाच्या चरणावर टेकाव आणि पोरीनं घरी जायचं आहे आणि आज आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आहे आज घरी जायचं आहे आणि आपल्याला मस्तक बापाच्या चरणावर ठेवायचं आहे पोरीनं आज तो बाप कधीच कोणाला न कळालेला सगळं जग तुमच्या विरोधात उभं राहतं तेव्हा छट्टू ठोकून तुमच्या पाठीशी उभा राहतो त्या देव माणसाचं नाव बाप जेवण जिथं मिळेल तिथं आंघोळ जिथं मिळेल तिथे कपडे बदलतो लेकरानं तुमच्या समोर मी उभं राहतो कारण हे प्रसिद्धीसाठी नाही हे पैशासाठी नाही हे राजकारणासाठी कुठल्या मतासाठी नाही तर हे जे काही चाललंय ते फक्त राष्ट्रासाठी चाललेलं आहे राष्ट्रप्रथम म्हणून एका फोनवरती मी इथपर्यंत आलो जो तुमचा बाप कधीच बोलू शकत नाही त्या बापाची वाचा फोडून
बापाच्या नात्यानं तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पोरीनो. मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल तर वसंत नावाच्या या बापाला माफ करा. माऊलीनं मला जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर महाराष्ट्राचा एक तोरगा अखंड विश्वभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या भगिनीनं आणि माझ्या आयानं देवाकडे फक्त माझ्यासाठी एवढंच मागा. आमच्या या पोराचा आवाज असाच वाघासारखा खणखणीत राहू दे, त्याचं शरीर असाच वाघासारखा खणखणीत राहू दे. एवढा आशीर्वाद या वसंत नावाच्या या लेकराच्या झोळीमध्ये आपण टाका. एवढं बोलतो, सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतो आणि आपल्या ऋणामध्ये राहून इथं मी थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला सर तुम्ही तुमच्या संवादातून आणि परखड्याच्या भाषणातून व्याख्यानातून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. खूपच अतिशय मोठ्या शब्दांमध्ये सरांनी आई वडिलांचं महत्व आपल्या जीवनात किती महत्वाचं आहे आणि आई वडीलच आपल्यासाठी सर्वस्व आहे ते पटवून दिलेलं आहे. आणि त्यासाठी मी सरांचं माननीय बबनरावजी शिंदे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अकोले तर्फे खूप खूप आभार मानते. सरांनी आताच उल्लेख केला की एका फोनवरती सर इथपर्यंत आलेले आहेत आणि आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो की एवढा मोठा श्रोता वर्ग आज आम्ही वसंत हंकारे सरांना मिळवून दिला. आणि यातला प्रत्येक जण हंकारे सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण आज या केलेल्या कृतीचा आयुष्यभर कुठंतरी त्याचा साठा ठेवणारच आहे आणि सांगितलेल्या कृतीप्रमाणे काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं करतील. आई वडिलांचं मोल जे आहे ते कधीच विसरणार नाही असा हा शब्द मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं आमच्या इथं असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने तुम्हाला तो शब्द देते की तुम्ही आज जे वचन किंवा तुम्ही जे आज शपथ आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून घेतलेली आहे त्याला सर्वस्वी आमचे विद्यार्थी पूर्णपणे पूर्ण करतील. आणि खरंच या विद्यालयाचं नाव आणि तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा जो मोल आहे ते खरंच पूर्ण करून दाखवतील. धन्यवाद सर.